आजची आपली रेसिपी आहे कट वडा. वडापाव तर सगळ्यांनाच आवडतो आणि त्याच्याबरोबर कट असेल, अशी मिरची आणि लिंबू असेल, वा वा, मग तर काय मजाच. चला तर बघ रेसिपीला सुरुवात करूयात. आता इथे एक कढई घेतली आहे. कढईमध्ये कांदा, खोबरं, लसूण आणि आलं हे चांगलं परतून घ्यायचं आहे. हे जिन्नस चांगले मिनिटभर परतून घ्यायचे. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर पण चांगली परतून घ्यायची आहेत. हे मिश्रण मिनिटभर परतलं की आपण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. एका मोठ्या टोपामध्ये थोडं जास्तीचं तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यात पहिली मिरची पावडर घालायची आणि मग आपण ते वाटण घालायचं आहे. आता ते बघा का ते बघा याचा तवंग आला का नाही छानपैकी. ते मिरची पावडर आपण तेलात घातली की असा छान तवंग येतो. मग त्याच्यानंतर आपले जे घरगुती मसाले आहेत, धने पावडर, जिरे पावडर, कांदा लसूण मसाला, मीठ, हळद, आता हे आपण सगळे जिन्नस यात घालायचे आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगलं मिनिटभर परतलं की याच्यामध्ये आपल्याला चांगलं उकळतं गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातलं की म्हणजे आपला कट चांगला तयार होतो आणि त्याला कट म्हणजे तर्री चांगली येते बघा अशी. आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून 5-7 मिनिट चांगली उकळी देऊन यायची म्हणजे आपला कट रेडी झाला. एका साईडला कट रेडी झाला आपला. आता एका कढईमध्ये तेल घेऊयात, फोडणी देऊयात, मोहरी, जिरं आणि मग कढीपत्ता घालूयात. कढीपत्ता तडतडला की ठेचा घालायचा. ठेचामध्ये मिरची, आलं, लसूण असं कुटून घेतलं किंवा वाटून घेतलं तरी चालेल. हे चांगलं परतून घ्यायचं आहे. हे मिनिटभर परतल्यानंतर याच्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे पुन्हा परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी मॅश केलेला बटाटा घालायचा आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे. एकत्र करायचं सगळं, ठेचा वगैरे आपलं ते मिश्रण सगळं एकत्र झालं पाहिजे. एकत्र झालं की ते एका साईडला काढून घ्यायचं आहे. आता इथं मी बेसन घेतलं आहे. या बेसनमध्ये तिखट, मीठ आणि हळद घातलं. हे थोडं घट्टसरच भिजवले. आता या बटाट्याचे असे बॉल केले. तुम्ही चपटे केले बॉल तरी चालतील, मी असे गोलच करते. असे पिठामध्ये घालायचे आणि चांगल्या गरम तेलामध्ये डीप फ्राय करायचे. आता गॅस थोडासा मीडियम ठेवायचा आहे आणि दोन्ही साईडनी चांगले गोल्डन होईल असे फ्राय करायचे. आपले वडे छान असे फ्राय झालेत, कुरकुरीत झालेत छान. आता आपण हे काढून घेऊयात. हे बघा वडे छान रेडी झालेत आपले. टिश्यू पेपरमध्ये आपण हे काढून घेऊयात. आता याच तेलामध्ये मी आता मिरची फ्राय करणार आहे. आता वडापाव म्हटला की मिरची आलीच. बघा छान मिरची फ्राय करून घ्यायची आणि मग प्लेटिंग तयार. आता आपला कट घ्यायचा आहे, त्याच्यावरती वडा घ्यायचा आहे, मिरची, पाव घ्यायचा आहे, थोडी शेव घालायची, कांदा घालायचा आहे आणि साईडला लिंबू. कसा वाटला बेत तुम्ही करून बघा. मला सांगा कसा झाला आहे ते, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.